सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठमध्ये BA भाग 1 सत्र 2 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी इतिहास हा विषय निवडलेला आहे BA मध्ये देखील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक 2 इतिहासाचा पेपर क्रमांक 2 लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज 1630 to 1707 या पेपरच्या संदर्भात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा 1630 ते 1707 या काळाच्या संदर्भात जो आपण हा पेपर आहे तुम्हाला इतिहासाचा दुसरा पेपर तुमचा, कारण मागच्या सेमिस्टरला एक पेपर तुम्ही शिकला होता. तर या पेपरच्या संपर्कसत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वांनी एक्झाम फॉर्म आपला भरलेला असेल, तर त्यानुसार आता हा पेपर तुमचा असणार, त्याच्यामध्ये तुम्ही भरलेला असेल. सगळ्यांचा इतिहास आहे ना इथं आलेल्या विद्यार्थ्यांचा? हो त्यांनी हा हँड रेज केले की मला कळेल. हो आणि ज्यांचा नसेल ते जरी जॉईन झाले असतील तरी काही हरकत नाही. ठीक आहे. फक्त मी ज्यावेळी तुम्हाला काही विचारेन तर रिस्पॉन्स करा. आपण असं चर्चा करत करत हा अभ्यासक्रम बघूया. याची पुस्तकं तुम्हाला मिळाले सगळ्यांना? हो भेटले. ठीक आहे. तर ठीक. मग तुम्ही साधारण अंगठा वगैरे असं हे करून दाखवलं तरी मला कळतं की प्रत्येकानं असं, मी समजा एखादा प्रश्न विचारला तर ते अंगठा पाठवणं, जसं आता बघा मी दाखवतो तुम्हाला. मिळालेत नाही मिळालेत हे कळत जातं. असं तुम्ही रिस्पॉन्स केला की कळतं, नाहीतर ते स्क्रीनवर समोर बोलतोय असं फक्त मुद्दा राहतो. तुम्हाला सगळ्यांना पुस्तकं मिळालेत, हार्ड कॉपी मध्ये पुस्तकं मिळालेत सगळ्यांना. एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर इंग्लिश मध्ये बुक्स नाही आहेत का हिस्ट्रीचे? नाही येत. मागच्या वेळी पण आपली चर्चा झाली होती बहुतेक. हो मी येणार होते, पण माझे म्हणजे मी स्कूलमध्ये अप्लाय केलाय, त्यामुळे जर असं मला टाइम नाही भेटला. मग PDF पण नसेल ना सर मग? इंग्लिशची नाही ना, इंग्लिशची मी तुम्हाला सांगितलं होतं. आता तुम्ही तर सिलेबस बघू नाही केली, आणि मी मार्केटमधनं पुस्तकं पण सांगितली होती ना तुम्हाला. हो टेक्स्टबुक पद्धतीची पुस्तकं मिळतील ना इंग्लिश मधली, मराठा इतिहासाची, ती घ्या तुम्ही आणि हे पण वाचा आणि ते पण वाचा, असं करा. ठीक आहे. चालतं. मी चौकशी केलेली इकडे आपल्या कोल्हापूरमध्ये, पण काय अवेलेबल नाही म्हणून सांगितलं. पण हा तरी मी मराठीमध्ये जे PDF आहे ते वाचून त्यानुसार मग मी करेन मग. हा तुम्हाला पुस्तक घेता आले नाहीत काय? नाही नाही म्हटले ते, म्हणजे अजून आलेले नाही आहेत मार्केटमध्ये म्हणून सांगितलं. कुठलं मी कॉलेज आहे? शहाजी शिवाजी युनिव्हर्सिटी मधूनच घेतलंय एक्सटर्नल BA. नाही, स्टडी सेंटर कुठलं आहे? शहाजी कॉलेज. मग ते शहाजी कॉलेजमध्ये येत नाहीत पुस्तकं, ते इथे विद्यापीठातून घेऊन जावं लागतात. मग इंग्लिश मध्ये नाहीत का तिकडे युनिव्हर्सिटी नाही, मध्ये? मराठीमध्येच आपण पुस्तकं बनवतो. बर बर चालतं. तुम्ही मराठी पुस्तकं घेऊ शकता ना PDF वाचण्यापेक्षा. हो किती लागतील खर्च, म्हणजे कितीला भेटेल? नाही, तुम्ही त्याचे पैसे दिलेले आहेत. तुमचं ऍडमिशन आहे ना इतिहासला, हा. मग तुम्ही त्याचे पैसे दिलेले आहेत ऑलरेडी. हो मग मराठीमध्ये बुक्स अवेलेबल आहेत का सर? हो. मी ओके सरांना ज्यावेळी मी विचारतोय, ज्यावेळी तुम्हाला पुस्तकं मिळाली का, सेल्फ लर्निंग मटेरियल मिळालं का, ते हो म्हणतात, याचा अर्थ त्यांना ते हार्ड कॉपी मध्ये मिळालंय. हा हा हा. आपण नाही डिस्ट्रीब्युशनच कसं ठेवतोय. नाही कसं मी इंग्लिश मधून घेतले ना, मला ते मराठीमध्ये डिफिकल्ट लास्ट टाइम मी एवढा गेलेला नव्हता. म्हणजे मी पास झाली आहे सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण तरी एखादं असं इंग्लिश मध्ये जर PDF वगैरे काय असलं तर मग जरा ऍटलीस्ट एक्झाम मी पुरतं तुम्हाला तरी सजेस्ट करतो. आता याच्यात कसं आहे, याच्यामध्ये फॅक्च्युअल इतिहास असतो BA ला. ठीक आहे. तर तुम्ही नेटवर जरी सर्च केला, ठीक आहे, काही पुस्तकं, काही PDF, तर आणि फक्त तुम्हाला काय करायला लागेल, ते खूप ओव्हर रिडिंग पण होऊ शकतं, जर समजा तुम्हाला स्पेसिफाय गोष्टी शोधून पाहायला लागतील.
ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या टॉपिक मध्ये मुद्दा आहे. महाराणी ताराबाई आहेत. त्यांच्याबद्दलचं काही आर्टिकल वगैरे तुम्ही वाचले तरी हो. तुम्हाला खूप उपयोगी होईल. नाही हो तेच सर मी तेच करणार आहे ह्या वेळ एक्झामला म्हणजे कसं लास्ट टाइम बुक्स पण नव्हतं आणि पीडीएफ पण म्हणजे मला हे डिफिकल्ट होत होतं ना तुम्ही आता म्हणून मी तुम्हाला ह्या सांगतो वेळेला ना युट्यूब पीडीएफ मध्ये हा युट्यूब आपले मधून ऐकणार. अवेलेबल आहेत. पुस्तकं आहेत आपली, तुम्ही घेऊन जावा. काय आणि मी आता काय करेन, मागचे काही लेक्चर्स आहेत, या पेपरचं नाहीये पण या मराठा हिस्ट्रीचे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही आपल्या ग्रुपला टाकेल. ठीक आहे, तुम्ही ते बघू हो. शकता. ते तुम्ही लास्ट टाइम एक्सप्लेन केलतं ना सेमिस्टर वनच्या वेळेला तर हा, मला काय असं एवढा पण प्रॉब्लेम नव्हता मला झालेला एक्झाम सोपा गेलता. बर पण ह्या वेळेला मी YouTube मध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन केलेला त्याचनुसार मी एक्सप्लेनेशन रायटिंग मध्ये दिलतं एक्झाम मध्ये. मग काय बरोबर. एवढा काय प्रॉब्लेम होणार नाही मला बिकॉज मी इंग्लिश मीडियम मधून आहे त्यामुळे प्रॉब्लेम होत नाही. नाही नाही, म्हणजे पण तुम्ही तुम्हाला लिहिता एक्सप्लेन येणं केला ना गरजेचं लिहिता येणं गरजेचं आहे. आम्हाला आम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केलतं ना सर मग ते अंडरस्टँडिंग करून मी आपल्या पद्धतीने इंग्लिश मध्ये लिहिलतं त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. तसंच लिहायला हवं. तुमच्या हो. पद्धतीने लिहायला हवं, पाठ करून लिहायचं नाही. हा होय ओन वर्ड्सनी. हा, ठीक आहे, गुड. हो हो. तर मग आता पुस्तकांचा विषय झालेला आहे असं दिसतंय. आपण मग पुढे जाऊया. हा, काय काय आहे ते सिलेबस मध्ये बघूया. सिलेबस मध्ये आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत. आता सिलेबसचं पेपर तुम्ही नाव पाहिलं, तुम्हाला काय वाटतंय त्याचा काय अर्थ असावा, का असं नाव दिलेलं असेल? एनीबडी, कुणाला काही सांगता येते का बघा, का असं नाव दिलंय पेपरचं? काय सांगता येईल तुम्हाला? हम्म? सर हा, 1630 टू 1707 त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची जी पैशांची किंवा प्रॉपर्टीची जी हे समस्या ते सगळे होती ते आपल्याला समजण्यात येणार ह्या सेमिस्टरमध्ये. त्यांच्या काळातले प्रॉपर्टी वगैरे किती होते काय होतं बर. बर, मग ठीक आहे. त्यांचे तुम्ही इव्हेंट्स. हे लिगसीचा भाषांतर तुम्ही वारसा असं केलं म्हणून या पद्धतीने तुम्ही म्हणताय. ठीक आहे. अजून कुणाला काही सांगता येईल? अजून कुणाला काय सांगता येईल? काय या पेपरचं नाव असं आहे? तुम्हाला काय अर्थबोध होतो याच्यातून? लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. 1630 टू 1707. काय वाटतं तुम्हाला? काय असावं याच्यात? बोला बोला. तर शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्य कसा स्वराज्य कसं असं हे केलं लढाई केली किंवा त्यांच्यानंतर कसं ते ह्याच्यात ठेवलं म्हणजे राखून ठेवलं त्याचे त्याविषयी त्यांच्या वारस त्यांच्या अम, मुलांनी किंवा त्यांच्या वारसदार कोण आहे त्यांनी ती कशी लढाई चालू ठेवली आपल्या बर स्वराज्यासाठी. हम्म. बर. अच्छा, चला अजून. अजून कुणाला काही सांगावं वाटतं? बोला, अजून कुणाला काही सांगता येईल का? काय? हॅलो हॅलो सर. हा, हॅलो सर. बोला बोला. श्रीकांत बोला. सर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जी ही आखलेली योजना ती ग्रामीण भागातील शेती कशी करायची त्यांचं शेतसारा कसा करायचा ती त्या इतिहासात आहे. बर बर. म्हणजे काय? कोणतं पीक घ्यायचं काय आहे कसं काय बर, मग त्याचं पाण्याची नाव कशी काय हे असं असतं. असेल ना, असं नाव असतं. मग शिवाजी महाराजांचं कृषी धोरण याच्यावर पेपर हा कृषी धोरण करेक्ट सॉरी किंवा सॉरी सर. प्रशासन धोरण असं पेपरचं नाव असतं. हे लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं का नाव आहे? हा, लिगेसी असं का नाव आहे त्याचं? लिगेसीचा अर्थ वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असं पेपरला नाव का दिलेलं असावं? काय वाटते तुम्हाला? काय विचार करता याच्यावर? आता तुम्ही
तुम्ही जे सांगितलेले मुद्दे आहेत ते सगळे म्हणजे असं एकदमच घर लावायचं असं नाही. ते आहेत महत्वाचे. त्याचा पण उल्लेख मी सांगेन. हां, म्हणजे तुम्ही ट्रॅक करताय नेमकं आपण काय म्हणजे जी काही चर्चा चालली की नाही, ते तुम्हाला मुद्दा लक्षात आलाय. तो त्याचा एसेन्स तुम्हाला पण लक्षात येतोय. सर हां, बोला. रजनी बोला. जे मला म्हणायचे ते पिढ्यानपिढे म्हणजे अविस्मरणीय ती येऊ नये म्हणजे पिढ्यानपिढे ते तसेच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं म्हणून आवाज थांबला तुमचा. प्रॉब्लेम येते आवाज. नाही, आवाज मध्ये कट झाला. पिढ्यानपिढ्या अविस्मरणीय नाही, तो विस्मरणात जाऊ नये म्हणून. जाऊ अविस्मरणीय नये म्हणून हवा. आणि हां. त्यांनी जे लढाई केली त्यांच्यातून आपण म्हणजे जे स्वतंत्र भेटलं म्हणजे भारताला त्यांनी जे जे केलं ते अविस्मरणीय आहे. तर म्हणजे ते कुठेतरी आपल्या अंगात म्हणजे पिढ्यानपिढे मुरावं बर असं आपल्याला त्याच्यातून म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे भेटतंय बर बोध भेटते. बर म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य म्हणतात तुम्हाला. हा सर हा, हॅलो. शबाना बोला. शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्याचं युद्ध लढलं ते हा तसंच पुढं म्हणजे आपला वारसा जो काय आहे पुढं राजाराम महाराजांनी ताराराणी त्यांच्या ह्या सगळ्यांनी कसा वारसा पुढे नेला आणि हा स्वातंत्र्याचं युद्ध कसं चालू ठेवलं याबद्दल असू शकतं बर मग असं मला वाटतं. वारसा कुणाचा आहे हा? हं? हा सर, वारसा कोणाचा आहे? शिवाजी महाराजांचं. बरोबर. बरं, कुणाला मिळालेला आहे? राजाराम महाराज संभाजी जसे महाराजांना. संभाजी महाराज, राजा महाराज बर बरोबर. मुलांना आणि त्यांच्या. बर मग फक्त त्यांची जी अपत्य होती, त्यांची जी मुलं होती, त्यांनाच फक्त शिवाजी महाराजांचा वारसा मिळालाय काय? नाही नाही मग हं? बरोबर आहे. मावळे बोला. आपले मावळे शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यांनी सुद्धा अशी पुढे लढाई चालू ठेवली आपल्या स्वराज्यासाठी बर शत्रूशी लढाई. बर म्हणजे त्यांना पण मिळालेलं आहे. बरोबर आहे. हा आपल्याला पण भेटला आपण स्वतंत्र झालो ना त्यांनी स्वतःचे त्याग आहुती दिली त्यामुळे भारत स्वतंत्र झाला ना. बर अजून अजून कोणाला काही सांगता येईल? सर मी सांगू. हा बोला ना. पायल बोला, माईक बंद करा. हा तर मला असं वाटतं की म्हणजे महाराजांनी स्थापन केल्या मराठा साम्राज्याची आणि त्यांच्या विचारांची ओळख करून दिला त्यामध्ये त्याचं नाव कदाचित लेजेस असं ठेवलं असं म्हणजे त्याच्यातून प्रेरणा मिळाली. त्यातून गनिमी कावा अशा अनेकशा प्रेरणा आपल्याला भेटलेत बर भेटते. गुड. आणि अजून काय सांगता येईल? किती गोष्टी सांगितल्या तुम्ही सगळ्यांनी? अजून सांगा काय सांगता येईल तुम्हाला? आणि या सगळ्या गोष्टी जे तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या महत्वाच्या आहेत. त्यावेळी आपण सिलेबस बघू की नाही त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. सांगा अजून काय सांगता येईल? गनिमी कावा सांगितलं, शेतकऱ्यांच्या संदर्भातलं सांगितलं, हा स्वातंत्र्याच्या संदर्भात सांगितलं, हे सगळ्या वारशाचे काही मुद्दे तुम्ही सांगितले. अजून काय सांगता येईल तुम्हाला? बोला. अजून कुणाला काही सांगता येईल? सर हा. शिवाजी महाराजांचे ते त्यांनी मराठा एम्पायर जे मिलिटरी जे होते त्या काळाचे हम्म. त्यांनी कसं ते एस्टॅब्लिश केलं किंवा त्यांचे त्यांनी गव्हर्न कसं केलं ते गव्हर्नन्स ते असं म्हणजे वाटतंय
आणि त्यात तुम्ही इंग्लिशमध्ये त्यांनी बोलला तरी प्रॉब्लेम नाही. तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल बोला, म्हणजे मराठीत प्रॉब्लेम होत असेल. ओके. अकॉर्डिंग टू छत्रपती शिवाजी महाराज legacy, बाय their establishment of मराठा एम्पायर, त्या काळाचे मराठा एम्पायर जे होते ते, त्यांचे मिलिटरी पॉवर्स हे कसे होते ते, बरं. आणि त्यात त्यांचे जे जस्टिस, इक्वालिटी, सोशल वेलफेअर किंवा हम्म. इन्स्पायरिंग इंडियन नॅशनलिस्ट आतापर्यंत जे त्यांच्या काळात आतापर्यंत आहेत ते त्यांनी कसं आपल्याला प्रेरणादायक केलेले आहेत. म्हणजे आपले आता फ्रीडम फायटर्स आहेत. हम्म. त्या हिशोबाने असं वाटते की ते लिगसी त्या काळातून आतापर्यंत आपल्या देशात चालत आहेत. सो बरं. ते लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता बघा, आता परत तुम्ही म्हणजे काही गोष्टी आपण पहिल्यांदा काय म्हणालो, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण ज्यावेळी चर्चा चालू केली, तर ती काय होती, वारसा म्हणताना आपण म्हणलं की प्रॉपर्टी या अर्थानं आपण काय उल्लेख केला होता. बरोबर आहे. त्यांचं काय मग नंतर राज्य या अर्थानं म्हटलो. मग त्याच्यामध्ये हो. आपण मग नंतर म्हणायला लागलो की नाही, त्यांची जी अपत्य होती, म्हणजे संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील किंवा त्यांची सून ताराराणी असतील, यांना मिळालेला वारसा इथपर्यंत बोललो. मग नंतर आपण म्हणायला लागलो की नाही, मावळ्यांना देखील वारसा आहे. मावळ्यांना जसं आहे तसा इथल्या रयतेला, म्हणजे जो इथली जी प्रजा होती त्यांची, त्यांना पण तो वारसा मिळाला. आता मग वारसा म्हणजे काय, याच्याबद्दल चर्चा करताना आपण काय विचार आपल्याकडनं, आपल्या चर्चेत काय काय मुद्दे आले. शेतीविषयक धोरण आलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आर्मीच्या संदर्भात आलं, गनिमी कावाच्या संदर्भात आलं, ऍडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात आलं, जस्टिसच्या संदर्भात आलं. आता हे येताना परत पुढे ज्यावेळी चर्चा सरकली, त्यावेळी आपण मूल्यांच्या बाबतीत बोलायला लागलो. म्हणजे स्वातंत्र्याचं मूल्य असेल, जनतेशी कसं वागावं या संदर्भातलं मूल्य असेल, किंवा जस्टिस म्हणजे आपण काय करतोय, जस्टिसचा अर्थ आपण कोर्टाच्या अर्थानं घेत असतो. न्यायालय आणि त्याच्यातला न्याय अशा अर्थानं आपण घेतो. पण जस्टिसचा अर्थ आहे की सगळ्या लोकांशी समानपणे वागणं, सगळ्यांना समान अधिकार मिळतील का या गोष्टी पाहणं. या गोष्टी देखील या आपल्या स्वराज्याच्या याच्यातून जी काही ज्या पद्धतीनं ते चालवत होते, तर त्यातनं आपल्याला मिळतात. तर त्या आपण मूल्यांपर्यंत आपण आलो. बरोबर आहे. असं झालं की नाही आपला सगळा प्रवास या चर्चेचा? असं झाला ना? हो सर. हो सर. तर याचा अर्थ काय की चर्चा केल्यानं जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला गोष्टी मांडता येतात. तर त्यामुळं तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात, BA फर्स्ट इयरला, आता परत 3 वर्ष आहात तुम्ही, त्यावेळी पण या पद्धतीने आज जसं पार्टिसिपेशन केले, तसे तुम्ही सतत याच्या चर्चेमध्ये म्हणजे समजा इतिहास तुम्ही विषय ठेवला, तर तुम्हाला या पद्धतीने चांगलं पार्टिसिपेशन ठेवा. इतर विषयात पण चर्चेत ठेवा. ठीक आहे. तर आपण आता अभ्यासक्रमाकडे वळूया. अभ्यासक्रम ज्यांनी तयार केलाय ते याबद्दल काय म्हणतात ते आपण बघून घेऊया. तर ते काय म्हणतात, आफ्टर द untimely dismiss of Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra faces with a powerful attack from Mughals from all the directions. म्हणजे अत्यंत म्हणजे अवेळी अकाली जे निधन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं झालेलं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय झालं की मुघलांचं एक मोठं आक्रमण, अत्यंत शक्तिशाली आक्रमण आणि सर्व बाजूंनी जे असलेलं आक्रमण जे आहे ते महाराष्ट्रावर कोसळलं. But Chhatrapati Shivaji Maharaj has successfully sowed a seeds of Swarajya in the minds of the people. म्हणजे तुम्ही जे सगळं म्हणत होता स्वातंत्र्याची प्रेरणा वगैरे, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या म्हणजे त्यांच्या स्वराज्यामधले जे काही लोक आहेत, त्यांची रयत आहे, त्यांची प्रजा आहे, त्याच्या मनामध्ये हे चांगल्या पद्धतीनं रुजवलेली होती स्वातंत्र्याची प्रेरणा. Hence, with his legacy, all the Marathas united under one flag and fought bravely with Mughals for almost 27 years, which resulted in the victory in their War of Independence. म्हणजे हा जो काही त्यांचा वारसा होता, त्या वारशाच्या आधारावर हे जे सगळे मराठा होते, म्हणजे मराठा सरदार असतील, इथली रयत असेल, तर ते म्हणजे याच्यात सर्व जातीय रयत,
सर्व जातीय सरदार जे मराठा म्हणून ओळखले जातात, तर ते सगळे याच्यामध्ये एकत्रित झाले. एका त्याला आपण म्हणू की जो छत्रपती स्वराज्याचा जो झेंडा आहे त्याच्यामध्ये ते एकत्र झाले आणि मुघलांशी त्यांनी जवळपास 27 वर्ष संघर्ष केला आणि या संघर्षातनं अंतिमतः त्यांचा विजय झाला. यालाच आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतो. वॉर ऑफ इंडिपेंडन्स. मराठाच वॉर ऑफ इंडिपेंडन्स असं त्याला म्हटलं जातं. तर मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध असं देखील त्याला आपण म्हणतो. हिज लिगसी इन्स्पायर्ड मेनी मराठा वॉरियर्स. म्हणजे शिवाजी महाराजांची जी काही जो काही हा वारसा आहे त्यांच्याबद्दल जे काही नंतरच्या काळात लोकांना माहित व्हायचं त्याच्यातनं लोकांना इथल्या लढाऊ जे लोक होते त्यांना प्रेरणा मिळायची. His legacy also can be witnessed in his administrative structures and physical structures he created. म्हणजे याच्यामधनं काय आता ही लिगसी फक्त आता ठीक आहे ज्यांनी त्यांच्यासोबत लढाया केल्या किंवा त्यांच्या राज्य व्यवस्थेबद्दल म्हणजे राज्यातल्या युद्धांबद्दल ऐकलं, युद्ध पद्धतीबद्दल ऐकलं, तितकं तर झालंच. पण त्यासोबतच त्यांनी जे प्रशासन उभं केलं, त्यांनी जे काही फिजिकल स्ट्रक्चर्स म्हणजे जे वास्तू बांधल्या म्हणजे मुळात गड किल्ल्यांच्या संदर्भातलं ते म्हणायचंय त्यांना, तर त्याच्यातून देखील त्याला बघून देखील त्याच्याकडे पाहून देखील लोकांना प्रेरणा मिळते किंवा तो वारसा जो आहे तो लोक पुढे चालवतात. ही वॉज नोन ॲज रयतेचा राजा. लिटरली म्हणजे त्याचा अर्थ काय, किंग ऑफ द पीपल. म्हणजे रयतेचा राजा म्हणजे रयत म्हणजे काय, रयत या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे तुम्ही आता रयत शिक्षण संस्था वगैरे असं पण नाव ऐकताय. रयत हा मूळचा फारसी शब्द आहे त्याच्यावरून हा रयत शब्द आला. रयतचा अर्थ आहे जनता, सर्वसामान्य जनता. ठीक आहे. रयतेचा राजा म्हणजे या सर्वसामान्य जनतेचा राजा. म्हणून त्या नावानं शिवाजी महाराजांना ओळखलं जातं. This policy of public welfare also continued up to the arrival of British India. म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना होईपर्यंत म्हणजे जे ह्यांचं राज्य होतं, पेशव्यांचं राज्य होतं, तर त्याच्यामध्ये देखील ही जी तो जो मूळ गाभा होता रयतेचं कल्याणाचा, तो त्याच्यामध्ये कायम राहिलेला आपल्याला दिसतो. सार्वत्रिक कल्याणाचा असं हे या सिलेबस मध्ये म्हटलेलं आहे सुरुवातीला. म्हणजे आपण ज्या ज्या मुद्द्यांची चर्चा केली ते मुद्दे सगळे याच्यामध्ये साधारणपणे समाविष्ट होतात. आता आपण पुढचा मुद्दा बघूया. आता हा कोर्स आउटकम आहे म्हणजे हा कोर्स अभ्यासल्यानंतर नेमकं तुम्हाला त्यातून काय आउटकम मिळेल, विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या गोष्टी माहिती होतील, कुठल्या गोष्टी समजतील, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आफ्टर स्टडिंग धिस कोर्स the students will be able to one understand म्हणजे हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर विद्यार्थ्याला काय करता येईल तर तो अंडरस्टँड द पॉवरफुल लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज रिफ्लेक्टेड थ्रू वेरियस इव्हेंट्स आफ्टर हिज अनटाइमली डिमाइस. म्हणजे म्हणजे याच्यातून काय होईल की हा पेपर अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्याला हे लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर ज्या काही घटना घडल्या, निधनानंतर घडल्या ज्या काही घटना घडल्या, निधनानंतर जवळपास 27 वर्षाच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या, तर त्या घटनांमधून त्यांची जी काही त्यांचा जो काही वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा, त्या स्वराज्याच्या मूल्यांचा वारसा, त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रशासनाचा वारसा, त्याच्यातल्या धोरणांचा वारसा, तो आपल्याला याच्यातनं विद्यार्थ्यांना समजेल. लर्न. दुसरा मुद्दा आहे लर्न अँड अंडरस्टँड हाऊ द विजन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज pre-collated in the minds and hearts of common people. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दृष्टिकोन होता या मागे या सगळ्या त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मागे, त्यांच्या सगळ्या जीवन कार्याच्या मागे जो काही त्यांचा दृष्टिकोन होता या मागे, त्यांचं जे काही या धोरणांच्या मागे त्यांची जी दृष्टी होती
ही लोकांच्या मनामध्ये ही रुजली असं हे आपल्याला पाहता येतं. Hence, after his death, the people were united to fight Mughals almost for 27 years to protect the Swarajya and become successful in their way of independence. तर ती इतकं हे सगळं रुजलेलं होतं की त्यामुळं लोक जे आहे ते मुघल सत्तेच्या विरोधात एकत्रित झाले आणि 27 वर्ष त्यांनी आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं आणि हे जे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आहे ते यशस्वीपणे लढवलं आणि त्यात विजय मिळवला. त्यानंतर अजून काही कोर्स आउटकम आहे. द लर्न टू वर्क of Maratha warriors and understand how Chhatrapati Shivaji Maharaj inspired common people with the values of independence and selfless valor. हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये मराठा सरदार जे होते त्यांचे किंवा योद्धे जे होते मावळे जे होते त्यांचं खूप महत्वाचं योगदान होतं. तर त्यांचा देखील अभ्यास आपल्याला यातून करायचा आहे आणि मग याच्यातून एक दुसरा पण दृष्टिकोन येईल की शिवाजी महाराजांनी कसं सर्वसामान्य लोकांना प्रेरित केलं या स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं स्वातंत्र्याची त्याग करून स्वहिताचा त्याग करून आपल्या या लोकांच्यासाठी ज्या पद्धतीने काम करायची प्रेरणा त्यांनी दिली तर ते आपल्याला याच्यातून समजून घेता येईल. चौथा मुद्दा आहे अंडरस्टँड द स्ट्रक्चर ग्लोरी अँड मॅग्निफिसन्स ऑफ मराठा फोर्ट विच प्रोटेक्टेड स्वराज्य ड्युरिंग द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज ॲज वेल ॲज आफ्टरवर्ड्स. मग हे जे स्वराज्याचं जे स्ट्रक्चर अंडरस्टँडिंग स्ट्रक्चर ग्लोरी अँड म्हणजे मराठा सत्तेच्या स्थापनेनंतर शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले किंवा त्यांचं संवर्धन केलं जतन केलं काही किल्ले आधीपासून होते त्यांना दुरुस्त केलं त्यांना अजून परिष्कृत केलं काही मोक्याच्या ठिकाणी नवीन किल्ले बांधले त्याच्यानंतर समुद्रामध्ये किल्ले बांधले सागरी दुर्ग बांधले. तर हे जे सगळं शिवाजी महाराजांनी केलं तर त्याचं नेमकं स्वरूप कसं होतं त्याचं महत्व काय होतं हे आपण याच्यातून समजून घेणार आहोत. लर्न द इन्सेप्शन ऑफ मराठा नेव्ही अँड कन्स्ट्रक्शन ऑफ सी फोर्ट विच ॲप्टली गेव द रिकग्निशन टू छत्रपती शिवाजी महाराज ॲज अ फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमाराची स्थापना केली आणि किल्ल्यांचा जो म्हणजे सागरी किल्ले जे उभारले तर त्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून जे काही मानलं जातं ते नेमकं कसं आपल्याला समजून घ्यायचं. अंडरस्टँड छत्रपती शिवाजी महाराज वेरियस पॉलिसीज ऑफ वेलफेअर विच रिफ्लेक्ट हिज फार साइटेड विजन हिज innovative policy directly only to the people public welfare has become a modern state of public welfare. To understand Chhatrapati Shivaji Maharaj various policy of welfare म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यातून किंवा त्यांनी राबवलेल्या धोरणातून त्यांचा जो आपल्याला दृष्टिकोन कळतो खूप दूरचा काळाच्या पुढे असणारा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला त्यांच्या धोरणातून जनकल्याणाची त्यांनी धोरणं राबवली त्यातून आपल्याला पाहायला मिळतं. हिज इनोव्हेटिव्ह म्हणजे खूप असे परिष्कृत नव्या पद्धतीच्या नव्या कल्पना त्यांनी राबवल्या आणि फक्त हे जनतेचं वेलफेअरच नाही तर एक राज्य म्हणून कशा पद्धतीनं जनतेचं कल्याणकारी राज्य कसं निर्माण करता येईल याचं एक आदर्श मॉडेल जे आहे नमुना जो आहे आदर्श नमुना म्हणा प्रेरणादायी नमुना म्हणा तो म्हणून हे स्वराज्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केली. तर असं हे सगळं आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्या लक्षात काही शंका आहे याच्याबद्दल मग आपण एक एक चॅप्टर वाईज जाऊया.
नो सर, नो डाउट्स. अच्छा, आणि कुणाला डाऊट आहेत? काय असेल ऍडिशनल काय सांगावं वाटत असेल तर ते तसं पण सांगा. हम्म? ठीक आहे, मग आपण पुढचा मुद्दा घेऊया. हम्म? आता पुढचा मुद्दा जो तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत होता की स्वराज्य आहे आणि मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स जे झालं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 1680 मध्ये आणि त्यांच्या निधनानंतर औरंगजेब जो आहे हा दक्षिणेत स्वतः मोठं सैन्य घेऊन आला, मुलांची मोठी ताकद घेऊन तो दक्षिणेत आला आणि त्याने मराठ्यांशी युद्ध सुरू केलं. गोलकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही आणि मराठी असे या 3 सत्तांना जिंकून घेणं हे त्याचं या आक्रमणाच्या मागचं धोरण होतं. आणि त्याने टप्प्याटप्प्याने पहिल्यांदा कुतुबशाही आणि आदिलशाहीचा पराभव केला आणि त्याच्यानंतर आपली सगळी ताकद जी आहे ती त्यांनी मराठ्यांच्या सत्तेच्या विरोधात लावायला सुरुवात केली. आणि मग आपण जसं बघतो की छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी मोठा संघर्ष या त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि मग याच्यामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीच्या लष्करी डावपेच वापरलेले होते, ज्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो. ज्याच्यामध्ये काय असतं, गनिमी कावा म्हणजे आपण बऱ्याचदा असं समजतो की फक्त अचानक छापे मारणे, छापा घालायचा, अचानक सैन्यावर अचानक छापा घालायचा. फक्त तितकं नाहीये. त्याच्यामध्ये काय आहे की ते छापे अशा पद्धतीनं टाकायचे की त्या सैन्याची रसद जी आहे ती मोडायची, त्याच्यामध्ये दहशत बसायला हवी. तर ती असुरक्षित, तो जे सैन्य आहे शत्रूचं ते असुरक्षित व्हायला पाहिजे. तर या पद्धतीनं ते गनिमी कावा चालवत होते. आणि गनिमी कावा हा शक्यतो दुर्गम भाग जो असतो तिथं तो चांगल्या पद्धतीनं वापरता येतो. तर या दृष्टिकोनात या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी देखील गनिमी काव्याचा वापर केला. त्याचवेळी त्यांना पोर्तुगीजांशी देखील लढावं लागलं. तर ते पोर्तुगीजांशी देखील त्यांनी युद्ध करून पोर्तुगीजांचा पण काही प्रदेश आपल्या ताब्यात आला. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मुघलांचं आक्रमण झाल्यामुळं त्यांना तिकडं लक्ष द्यावं लागलं. या दरम्यान मुघल बादशाहचा जो मुलगा होता, शहजादा होता, अकबर नावाचा, अकबर दुसरा, तर तो दक्षिणेत पळून आलेला होता. तर संभाजी महाराजांनी म्हणजे वडिलांच्या विरोधात बंड करून आलेला होता. तर संभाजी महाराजांनी त्याला देखील आश्रय दिलेला होता. तर हे सगळ्या घटनाक्रम जे आहेत ते तुम्हाला या धड्यामध्ये अभ्यासायचे आहेत. मग त्याच्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने कैद केलं आणि नंतर त्यांची हत्या या मुघल छावणीमध्ये करण्यात आली. तर या सगळ्या गोष्टींचं जो आहे ती माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आता संभाजी महाराजांना कैद झाली, त्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर हे जे मुघलांचं आक्रमण आहे ते स्वराज्यात सर्वत्र सुरूच होतं. आणि मुघलांनी वेगवेगळ्या किल्ल्यांना जो आहे ते बेढे दिलेले होते. आणि त्याच्यानंतर त्याच्यातला महत्वाचा बेढा जो होता तो रायगडला होता. कारण या रायगडवर सगळी फॅमिली जी आहे, म्हणजे कुटुंब जे आहे राजघराणं, ते रायगडवर होतं. या रायगडातून राजाराम महाराज जे आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज हे त्या वेढ्यातून बाहेर पडले आणि त्यांनी जिंजी जे आहे कर्नाटकामधलं, जिंजी जे आहे कर्नाटक तामिळनाडू याच्या सीमेच्या भागात, त्यावेळेच्या सीमेच्या भागात होतं जिंजी, जिथं शिवाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये आक्रमण ज्यावेळी केलं होतं, दक्षिण दिग्विजय ज्यावेळी केलेलं होतं त्यावेळी हा प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेला होता. तर त्या जिंजीच्या प्रदेशाकडे किल्ला मोठा मजबूत होता, तर त्या किल्ल्याकडे त्यांनी कूच केलं आणि अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 10 एक वर्ष जे आहे
ते शिवाजी महाराजांनी हे मराठ्यांनी ते जे जिंजीचा किल्ला जो आहे तो त्यांनी लढवलेला होता आणि त्या जिंजीच्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांचं हे मराठ्यांचं स्वराज्य जे आहे त्याची लढाई ही लढलेली आपल्याला दिसून येते. तर हे जिंजीच्या किल्ल्याला देखील वेढा मुघल सैन्यानं दिलेला होता आणि त्या वेढा असताना देखील ते किल्ल्याला वेढा दिला होता, तर किल्ल्यातून त्याला प्रतिकार आणि परत त्या वेढ्याला बाहेरून तो वेढा फोडण्यासाठी युद्ध अशा पद्धतीचं हे सगळं युद्ध त्यावेळी चालू होतं. आणि त्यासोबतच आता हे झालं कर्नाटकमध्ये आणि हे कर्नाटक पासून उत्तरेत बुऱ्हाणपूर वगैरे पर्यंत म्हणजे आता मध्य प्रदेश वगैरे आहे ना या भागापर्यंत मराठी सैन्य जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी पद्धतीने युद्ध करायचे. म्हणजे गनिमी काव्याचा वापर करून मुघल सैन्याला ते बेजार करत होते. याच्यामध्ये मग आपल्याला माहित आहे संताजी घोरपडे, धनाजी जाधव यासारखे जे सरदार आहेत ते खूप महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडलेली होती. तर असं हे सगळं राजाराम महाराजांच्या काळामध्ये चालू होतं. त्याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं होतं आणि राजाराम महाराजांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अकाली मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी ही मराठा हे जे स्वातंत्र्य युद्ध आहे ते लढवलेलं होतं. आणि मग त्यांनी हे नंतर इकडं जिंजी नंतर या बाजूला पन्हाळा जो आहे तिथं आपलं मुख्य ठिकाण करून तिथून ते मराठा स्वातंत्र्य युद्ध लढवलेलं होतं. तर हे असं 1717 पर्यंत औरंगजेबचा मृत्यू होऊपर्यंत हे स्वातंत्र्य युद्ध झालं. त्याच्यानंतर औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर जे काही हा सगळा मुघलांचं संपूर्ण जे लक्ष होतं की मराठा सत्ते जिंकून घ्यायची, मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करायचं, हे जे सगळं त्यांचा फोकस होता तो औरंगजेबच्या मृत्यूनंतर तो म्हणजे संपला, त्याची प्रासंगिकता संपली आणि त्यांना ते त्याच्याऐवजी त्यांच्यामध्ये अंतर्गत युद्ध जे आहे ते सुरू झालं आणि मुघलांच्या अंतर्गत युद्ध मुळे हा जो सगळा आक्रमण होता याला प्रतिकार तर मराठ्यांनी संपूर्णपणे केला होता, हैराण करून टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे मुघलांना कोणत्याही पद्धती जवळ 27 वर्षात यश मिळत नव्हतं. म्हणजे कुतुबशाही आणि आदिलशाही त्यांनी नष्ट केली तर मराठा विरोधात मात्र त्यांना कोणत्याही पद्धतीचं यश ह्याच्यामध्ये मिळत नव्हतं आणि त्यामुळं औरंगजेबच्या मृत्यूनंतर हे मोहीम जी आहे ही दख्खन मोहीम जी होती त्याची ती काय म्हणतात त्याला कुठल्याही फळाशिवाय झालेली होती, म्हणजे अपयशी झालेली असं हे सगळं एक रिअलायझेशन जे आहे समज जी आहे ती आलेली होती. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा जो आहे तो याच्यातून घ्यायचा आहे आणि मग याच्यात राजाराम महाराजांनी म्हणजे मराठा सरदारांना कशा पद्धतीने त्यामध्ये प्रेरित केलं हा लढा देण्यासाठी. त्याच्यामध्ये सरंजाम नावाची जी संकल्पना आहे ही मुघल सत्तेतला प्रदेश आहे, तो प्रदेश म्हणजे तो मुघलांच्या ताब्यातला प्रदेश आहे, तो एखाद्या सरदाराला द्यायचा सरंजाम म्हणून आणि मग त्याची जबाबदारी की तो प्रदेश सोडवायचा त्याने ते मुघलांच्या सत्तेतून आणि त्याला सरंजाम म्हणून तिथला जो काही वसूल आहे तो वसूल करायचा. अशा पद्धतीचं धोरण जे आहे सरंजाम देण्याचं धोरण हे राजाराम महाराजांनी राबवलेलं होतं. हे धोरण आधीचं जे शिवाजी महाराजांचं धोरण होतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं होतं, पण तशी परिस्थिती निर्माण झालेली होती म्हणून राजाराम महाराजांनी ते धोरण राबवलेलं होतं. तर असं हे आपल्याला या पहिल्या धड्यातून गोष्टी समजून घ्यायच्या आहेत या मुद्द्यांना. याच्यात काही शंका आहे तुम्हाला? यात काही शंका आहे? नाही सर. नाही. ठीक. तर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे
ब्रेव मराठा वॉरियर्स म्हणजे शूर मराठा सरदार किंवा योद्धे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती घ्यायची आहे. आता याच्यामध्ये हे जे 4 सरदार दिलेले आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं होतं, त्यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांच्या सोबत होते अशा या सरदारांची किंवा योद्ध्यांची नावं आपण पाहतोय. त्यामध्ये तानाजी मालुसरे आहेत, ज्यांनी कोंढाणा किल्ला जिंकून घेण्यासाठी आपलं बलिदान दिलेलं होतं. तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर बहिर्जी नाईक जे शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख होते, तर त्यांचा इतिहास एक आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचा आहे. त्यानंतर आहेत प्रतापराव गुजर, जे मराठ्यांचे सरसेनापती होते. त्याला सरनौबत असं आपण म्हणतो. तर ते सरनौबत होते आणि त्यांनी देखील तुम्हाला ते माहित आहे की बहादूर खानाच्या वर आक्रमण केलेलं होतं आणि ते वेडात मराठे वीर दौडले सात असं जे गाणं आहे ते या प्रतापराव गुजरांच्या त्या बलिदानावर आलेलं आहे. लाईट जर गेली, लाईट गेलेले इंटरनेट बंद होऊ शकतं. मला तुम्ही सांगा, आवाज येतोय माझा? हो येतोय. येतोय ना, म्हणजे नेट कनेक्टेड आहे. ठीक आहे. तर ते प्रतापराव गुजर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्यानंतर हंबीरराव मोहिते देखील मराठा स्वराज्याचे सरनौबत होते आणि त्यांनी देखील या जो म्हणजे आता हे प्रतापराव गुजर वगैरे शिवाजी महाराजांच्या काळात, हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या काळात होते आणि नंतरच्या काळात देखील संभाजी महाराजांच्या काळात देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. म्हणजे आता याच्यामध्ये हंबीरराव मोहिते जे आहेत ते वाई इथे झालेल्या लढाईमध्ये ते त्यांनी बलिदान दिलेलं होतं आणि संभाजी महाराज कैदेत सापडण्याच्या आधी ही लढाई झालेली होती. तर असं हे सगळे जे योद्धे आहेत तर त्यांची एक माहिती तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे ते नेमकं कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत, ते कसं स्वराज्याच्या याच्यात सामील झाले, त्याच्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने आपलं योगदान या याच्यात दिलं आणि कसं त्यातल्या काही जणांनी म्हणजे आपल्याला तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे म्हणजे रणांगणामध्ये धारातीर्थी पडले त्याची आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. याचा अर्थ त्यांनी आपला अनेक वेळा आपला जीव धोक्यात घालून शत्रूच्या प्रदेशातून किंवा त्याच्या छावणीतून बातम्या काढून आणलेल्या होत्या. म्हणजे खूप मोठं रिस्क जे आहे, रिस्क म्हणजे आपण काय म्हणतात, खूप मोठं रिस्कला आपण काय म्हणतो मराठीत, काय म्हणता येत मराठीत रिस्कला? जोखीम हा त्यासाठी मराठी शब्द आहे. खूप मोठी जोखीम स्वीकारून त्या बातम्या ज्या आहेत स्वराज्यासाठी आवश्यक होत्या त्या बातम्या या बहिर्जी नाईक यांनी घेऊन आलेल्या म्हणजे काढलेल्या असाव्यात. तर यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, यांचं जे योगदान आहे ते आपल्याला या आपल्या अभ्यासक्रमातून समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. यात काही शंका आहे कुणाला? नाही सर. अजून काय कुणाला काही सांगायचं आहे त्याच्यात, यामध्ये ऍडिशनल काय सांगावं वाटतं, काय बोलावं वाटतं? ठीक आहे. चला नेक्स्ट आपण बघूया. तिसरा जो घटक आहे त्याच्याकडे जाऊया. तिसरा जो घटक आहे तो आहे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन व्यवस्था, त्यांची प्रशासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे. याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ आहे. म्हणजे कुठल्या पण राज्याचा कारभार चालवायचा असेल तर राजा फक्त एकटा व्यक्ती हे सर्व स्वतःच्या याच्याप्रमाणे
नाही चालू शकत. म्हणजे ती अनियंत्रित वगैरे किंवा एकदमच असं राजेशाही असते. त्याला एक चांगलं व्यवस्था जर ज्याला निर्माण करायची असेल, एखाद्या राज्याची व्यवस्थित व्यवस्था, प्रशासन लावून द्यायचं असेल, तर त्यासाठी मंत्रिमंडळ जे आहे ते आवश्यक असतं. तर अशा पद्धतीचं अष्टप्रधान मंडळ जे आहे, ज्याच्यात 8 मुख्य प्रधान होते. तर त्यांना त्यांची नेमणूक आणि त्यांची कामं जी आहेत, ती शिवाजी महाराजांनी नेमून दिलेली होती. तर शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेचं जे कॉन्ट्रिब्युशन आपलं मानलं जातं किंवा त्यांचा जो एक वारसा आहे प्रशासन व्यवस्थेचा, त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ त्यांनी निर्माण करणं हे खूप महत्वाचं होतं. मग तुम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये पेशवा असेल, सुरनीस असेल, वाकनीस असेल, सरनौबत असेल, हां, सुमंत असेल, हां, हे जे सगळे अमात्य असतील, अशा अनेक अधिकारी जे 8 अधिकारी आहेत ते याच्यामध्ये होते. आणि सगळ्यांना लष्करी सेवा जी आहे अमात्य वगळता, तर त्या सगळ्यांना लष्करी सेवा जी आहे ती देखील त्यांनी कंपल्सरी केलेली होती. तर त्याचा एक आपल्याला अभ्यास त्याच्यातून करायचा आहे. फोर्ट्स अँड वेपन्स. आता फोर्ट्स अँड वेपन्स म्हणजे शिवाजी महाराजांनी, मी जसं मगाशी म्हणालो, की किल्ले होते आणि हे किल्ले आधीपासून मराठा जो काही सगळा स्वराज्य ज्या क्षेत्रात स्थापन झालं, हा सह्याद्रीचा घाटमाथा असेल, त्याच्या लगतचं पठार असेल किंवा कोकण असेल, या भागामध्ये किल्ले हे आधीपासून होते. काही मोक्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ले उभारले. आधी असलेले किल्ले जे दुर्लक्षित होते, त्यांच्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली. त्याचं संवर्धन केलं. संवर्धन करणं म्हणजे त्याला अजून डेव्हलप करायचं. म्हणजे पडलेले बुरुज वगैरे असतील, तर तटबंदी असेल तुटलेली, तर ती व्यवस्थित करायची. त्याला दरवाजे मजबूत करायचे. अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी केलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने हे किल्ले जे आहेत ते त्यांनी परत दुरुस्त करून चांगले केलेले आपल्याला दिसतात. त्यासोबतच दुसरा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांनी जी हत्यारं होती त्यांच्या सैनिकांची, त्याच्यामध्ये आता मराठा सैन्याचं वैशिष्ट्य काय होतं की मराठा सैन्य हे चपळ होतं. चपळ कशामुळे होतं, तर तुम्ही समजा आता खूप चिलखत वगैरे तुम्ही चिलखत घालणार असाल, म्हणजे पायामध्ये लोखंडी चिलखत, अंगावर संपूर्ण लोखंडी चिलखत, डोक्यावर लोखंडी चिलखत, परत तुमचा जो घोडा वगैरे असेल त्याच्या अंगावर चिलखत, परत तुम्ही मोठ्या तोफा वगैरे घेऊन जाणार असाल मोहिमेवर, हा, मग तुम्हाला खायला प्यायला काही गोष्टी पाहिजेत. अशा पद्धतीने सैन्याची हालचाल जी आहे ती मुघल सत्तेच्या सैन्याची व्हायची. या उलट शिवाजी महाराजांचं सैन्य जे होतं ते मोजकं सामान घेऊन, मोजक्या पद्धतीचे हत्यार घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये दांडपट्टा असेल, तलवार असेल, ढाल असेल, कट्यार असेल, अशा काही मोजक्या वस्तू, भाला असेल, अशा मोजक्या वस्तू, शस्त्र आणि वस्तू, हा, हे घेऊन ते चालत असेल. त्यामुळं घोड्यावर देखील चिलखत नसल्यामुळं ते हलकं असेल. त्याला इंग्लिश आर्मीच्या भाषेमध्ये त्याला लाईट कॅव्हलरी असं म्हटलं जातं. लाईट कॅव्हलरी म्हणजे हलकं घोडदळ जे आहे, हा, जे जास्त वजनाचं सामान नाहीये त्याच्याकडे, असं जे घोडदळ आहे ते शिवाजी महाराजांनी विकसित केलं. हां, तर ते त्यांच्याकडे महत्त्वाचा भाग आहे आणि या पद्धतीचंच घोडदळ जे आहे नंतरच्या काळात बाजीरावनं वापरलं. त्यामुळे बाजीरावला हे जे दिल्लीपर्यंतचा जो सगळा प्रदेशावर जे त्यांनी छापे मारले, तिथं हल्ला केला, दिल्लीवर स्वारी केली, याच्यामध्ये या घोडदळ जो आहे, लाईट कॅव्हलरी त्याला आपण म्हणतो, ती कॅव्हलरी जी आहे, घोडदळ जे आहे, त्याचा महत्त्वाची भूमिका होती. असं एक अमेरिकेतले इतिहासकार प्रोफेसर स्टीवर्ट गॉर्डन नावाचे होते, त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं आरमार. हा, शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली कारण कोकणचा मोठा किनारी प्रदेश जो आहे तो स्वराज्याला लाभलेला होता. त्या काळामध्ये तिकडे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी, हे सगळे सत्ता जे आहेत त्या सत्ता या समुद्रामध्ये संचार करायचा, व्यापार करायचा.
आणि हा व्यापार जो आहे तो खूप प्रॉफिटेबल व्यापार होता आणि त्यामुळं त्यांची या सत्ता देखील समुद्रावर वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करायचा. तर आपलं समुद्रावर वर्चस्व असावं जेणेकरून या सगळ्या व्यापारातनं मिळणारं जे कर आहे त्याचा फायदा स्वराज्याला व्हावा हा एक दृष्टिकोन होता. त्यासोबतच आपली किनारपट्टी इतकी लागली म्हणजे किनारपट्टी आपल्याकडे जर सशक्त नौदल नसेल तर या किनारपट्टीच्या प्रदेशाचं संरक्षण कसं होणार? तर त्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी या आरमाराची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये गुराब, गलबत, पाल अशा पद्धतीची जहाजं जी आहेत ती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. तर या आरमाराचा देखील आपल्याला अभ्यास या ह्याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही शंका आहे कुणाला? शिवाजी महाराजांच्या पूर्वी अशा पद्धतीचं आरमार जे आहे ते कुठल्या राज्यांचं नव्हतं. म्हणजे खूप पूर्वी चोल साम्राज्य जे होतं तामिळनाडूमध्ये त्यांचं आरमार होतं. पण त्यानंतर कुणाचंही आरमार नव्हतं. आणि जे काही समजा आदिलशाही असेल, निजामशाही असेल किंवा त्याच्यानंतर मुघल्स असतील तर यांना आरमारासाठी हे सिद्धी जो आहे जंजिऱ्याचा सिद्धी त्याच्याकडे अवलंबून होते. पहिला हा सिद्धी जो आहे पहिला निजामशाहीच्या चाकरीमध्ये होता. निजामशाही नष्ट झाल्यानंतर आदिलशहाकडे गेला. आदिलशहावर मुघलांचा दबाव वाढला आणि हे जे उत्तर कोकणचा प्रदेश जो आहे तो मुघलांच्या सत्तेच्या ह्याच्यात आल्यानंतर याने मुघलांच्या चाकरीमध्ये जंजिराचा सिद्धी गेला. तर अशा पद्धतीने हे जे मुघल असतील, आदिलशाही असतील, निजामशाही असतील हे आरमाराच्या बाबतीत सिद्धीवर अवलंबून होते. पण शिवाजी महाराजांनी स्वतःच आरमार स्थापन केलं आणि या सिद्धीचा बंदोबस्त करणं हा देखील या आरमाराचा एक महत्वाचा भाग होता. ठीक आहे. तर असं हे सगळं आहे आपल्याला ते या धड्यामध्ये समजून घ्यायचं. याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज पॉलिसी ऑफ वेलफेअर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं लोक कल्याणकारी किंवा कल्याणकारी धोरणे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता बघा याच्यामध्ये पहिला मुद्दा काय की अग्रेरियन पॉलिसी म्हणजे कृषी विषयक धोरण. जसं मगाशी चर्चेमध्ये हा मुद्दा आला होता की शिवाजी महाराजांचं अग्रेरियन म्हणजे कृषी विषयक धोरण आपल्याला म्हणजे त्यांची आपल्याला मिळालेला म्हणजे आपल्याला मिळालेला वारसा आहे असा मुद्दा एकानं मांडलेला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी धोरण राबवलेलं होतं ज्याच्यामध्ये रयतेकडून ज्या पद्धतीनं सारा वसूल ते करायचे ही पूर्वीच्या सारा वसुलीपेक्षा भिन्न पद्धतीची होती. त्याच्यामध्ये रयतेवर खूप लोड पडेल किंवा त्यांना खूप बर्डन पडेल, त्यांचं खूप शोषण होईल अशा पद्धतीचं धोरण त्यांनी राबवलेलं नव्हतं. त्याच्यापूर्वी जे आदिलशाही, निजामशाही किंवा मुघल सत्तेच्या अंतर्गत जे ज्या पद्धतीची कर व्यवस्था होती किंवा कर ज्या पद्धतीनं गोळा केला जायचा त्यामुळे जनतेचं प्रचंड शोषण व्हायचं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे. आणि त्यासोबतच हे सैन्य वगैरे जे असायचं मुघल सत्तेचं ते देखील लुटमार वगैरे करायचे. त्याच पद्धतीनं हे देशमुख देशपांडे जे असायचे या दक्षिणेतल्या शायांचे प्रतिनिधी म्हणून ते देखील लोकांकडे अतिरिक्त कर गोळा करणं वगैरे अशा गोष्टी करायचे, त्यांच्यावर जुलूम करायचे. तर शिवाजी महाराजांनी काय केलं या देशमुख देशपांडे जे आहेत त्यांच्यावर वचक पहिल्यांदा निर्माण केला, त्यांचे अधिकार मर्यादित केले आणि रयतेकडनं थेट सारा वसुली करता येईल या पद्धतीची व्यवस्था उभी केली. जमिनीच्या मोजणीसाठी व्यवस्था लावून दिली. कसल्या जमिनीचे प्रकार बघून त्याच्यानुसार त्याच्यातलं सारा वसुली करणं या पद्धतीचं धोरण त्यांनी राबवलं. त्याच पद्धतीने आपल्या सैन्याला त्यांनी निर्देश दिले की जनतेच्या ऐकलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका आणि असं जर केलं तर मोगलाई बरं होती. तुम्ही जर असं करू लागला स्वराज्याच्या सैन्यानं जर असं करू लागलं तर मोगलाई बरी होती असं आपलं जनता रयत म्हणेल. तर असं देखील शिवाजी महाराजांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आपल्याला दिसत आहे. त्याच्यावरनं आपलं जे स्वराज्य त्यांनी जे स्थापन केलेलं आहे ते कुठल्या तत्वांवर चालायचं, कशा पद्धतीचं त्याची धोरणं असायला पाहिजे, शेतकरी हिताचं
धोरण त्यामध्ये असेल, या दृष्टीने शिवाजी महाराजांनी त्यांचे दृष्टिकोन होता, त्यांचा हा काळाच्या पुढे असलेला दृष्टिकोन होता. त्यामुळं शिवाजी महाराजांचा जो कृषी धोरण आहे, हे देखील आपल्याला मिळालेला एक वारसा आहे, असं आपण मानतो. त्यानंतरचा मुद्दा आहे, तो आहे रिलिजियस पॉलिसी म्हणजे धार्मिक धोरण. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण जे आहे, की कोणताही व्यक्ती हा विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट धर्माचा आहे, म्हणून त्याला नोकरी नाकारणं किंवा त्याला त्याच्यावर अन्याय करणं, किंवा त्याला त्या प्रदेशातून घालवून देणं, अशा पद्धतीचं धोरण त्यांनी राबवलेलं नाही. जो आहे त्याचं काही चांगले अंगभूत गुण असतील त्या व्यक्तीचे, तर त्याची कुठलीही जात धर्म न पाहता त्याला आपल्या सेवेत घेणं हे शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे समजा धर्मानं मुस्लिम असलेल्या सत्तांशी जरी शिवाजी महाराजांचा संघर्ष चालू असला, तरी त्यांच्या सेवेत असलेल्या मुस्लिम सैनिक असतील, सरदार असतील, त्यांना त्यांनी आपल्या सैन्यामध्ये प्रवेश दिला. त्यांना त्याच्यामध्ये सैन्यात भरती करून घेतलं. त्यासोबतच इतर प्रशासनात देखील त्यांना स्थान दिलं. तसंच जे स्वराज्यामध्ये जे काही दर्गे मशिदी होत्या किंवा इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे जी होती, त्यांना पूर्वी दिलेले दान धर्म जे आहे, दान वगैरे जे होते, ते शिवाजी महाराजांनी चालू ठेवले. त्यांच्या दिवाबत्तीची सोय केलेली आपल्याला दिसून येते. सभासद बखरमध्ये ज्यावेळी अफजल खान प्रकरणानंतर अफजल खान मारला गेला आणि त्याच्यानंतर त्याचं वर्णन आहे त्याच्यानंतरच. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे काही दर्गा, मंदिरं, जे काही प्रार्थनास्थळे होती, त्यांच्या दिवाबत्तीची सोय लावून दिली. पूर्वीची नामं जी आहेत ती आहे तशी पुढं चालवली आणि जे कैदेत सापडलेले लोक होते ते दुसऱ्या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्यावर अत्याचार किंवा त्यांना ठार न मारता त्यांना मुक्त देखील त्यांनी केलं. हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख या सभासद बखरमध्ये आहे आणि यावरून आपल्याला शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण जे आहे ते लक्षात येतं. एक प्रकारचं सहिष्णू धोरण ज्याला आपण म्हणतो, ते शिवाजी महाराजांचं होतं. आणि तिसरा शेवटचा मुद्दा आहे तो मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे शिवाजी महाराजांनी हे जे काही प्रशासन व्यवस्था उभी केली होती, स्वराज्याचा जो काही सगळा त्यांचा कारभार होता, त्याच्यातली प्रशासन व्यवस्था, त्यातली मग मुलकी प्रशासन व्यवस्था म्हणजे जमीन महसूल, जमीन या सगळ्या गोष्टी बघणारी आणि सैन्याची व्यवस्था. तर ह्या दोन व्यवस्था ज्या आहेत प्रशासन व्यवस्था, ते कशा महत्वाच्या त्या कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी त्याच्यातून मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन कौशल्य कसं होतं त्यांचं, ते आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. तर या सगळ्या मॅनेजमेंटची काही जी मूल्य आहेत त्यातून ती आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायची आहे. ठीक आहे, तर असा हा तुमचा सगळा सिलेबस आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. काही आहेत शंका? तुम्हाला काही अजून मत व्यक्त करायचं असतील, विचार व्यक्त करायचे असतील तर तसं पण करू शकता तुम्ही. बोला. ठीक आहे, नाही आहेत काही शंका? बरं, काय समजलं ते तरी सांगा. कसं वाटलं, काय समजलं, अजून काय तुम्हाला काय अजून सांगता येईल त्याच्याबद्दल? हा, बोला. बोला, काय सांगायचं असेल तर सांगा. माईक चालू करा आणि बोला थेट. बोला.
नाहीये काय सांगण्यासारखं? लक्षात नाही आलं काय सांगितलेलं? ठीक आहे. तर आपण थांबूया. BA भाग 1 सत्र 2 दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणकडे केंद्राकडे BA भाग 1 सत्र 2 साठी प्रवेशित विद्यार्थ्यांचं पेपर क्रमांक 2 लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज 1630 ते 1707 या पेपरच्या संपर्क सत्रामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात. त्यासोबतच फक्त सहभागी न होता त्याच्यामध्ये चर्चेमध्ये भाग घेतलात आणि चांगल्या पद्धतीनं त्या चर्चेतून हा पेपर आपल्याला समजण्यास खूप मदत झाली. त्याबद्दल तुम्ही चर्चेत सहभागी झालात आणि या संपर्क सत्राला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.